नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये तसेच या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एनएस परीक्षा 2023 ची सॅटची मॅथ पेपरचं सोल्युशन बघितलेलं आहे आणि धावता आढावा घेतला आहे इतिहास भूगोल आणि विज्ञान विषयाचा. आज आपल्याला बुद्धिमत्ता विषयाचं रिव्हिजन करायचंय. रिव्हिजन का करायचंय? रिव्हिजन करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच का वापरायचे? कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधले जे लॉजिक आहे ते लॉजिक रिपीट होण्याचं, प्रश्न रिपीट होत नाही, लॉजिक रिपीट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण रिव्हिजन साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर निवडला आहे. आजचा जो आपला पेपर आहे तो असणार आहे 24 डिसेंबर 2023 रोजी झालेला क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. तर आपण आजच्या तासाला पुढील एक अर्धा तास एक तासामध्ये जितके प्रश्न होतील तितके घेऊया. राहिलेल्या प्रश्नाचा भाग दुसरा हा उद्या येईल. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव आणि शाळेचं नाव टाकायचे. टीचिंग कसं वाटलं त्याबद्दल सुद्धा अवश्य कमेंट करायचे. 2 ते 3 वाक्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो सुरू करूया आजचा 2023च्या प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न. ओके, चला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय काय रे? समसंबंध इंग्रजी अक्षरमालेचा प्रश्न वाचण्यासाठी वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. ओके, थोडं स्क्रीन सर झूम होते जास्त. हा मी करतो एक मिनिट थांबा. ठीक आहे. हा, तर हा प्रश्न आहे. प्रश्न दिसतोय. ओके, रेज हँड आलेले आहेत ऑलरेडी प्रश्न आहे याच्यावर. ठीक आहे. मी रेज हँड घेत नाही. सोपा प्रश्न आहे. पहिला प्रश्न मी स्किप करतो. रेज हँड घेत नाही. सोल्युशन आता बघा. म्हणजे कसं तुमच्याकडे सोल्युशन घेत बसले की मग वेळ लागणार बघा. कमीत कमी 90 प्रश्न 90 मिनिटात तर होऊ शकत नाही. सोल्युशन घ्यायचं म्हणजे मग 90 प्रश्न 180 मिनिट लागतील. मग आपले राहिले 9 दिवस. 9 दिवसात 2च प्रश्न तरी होतील. मग मला तुम्ही सांगा सोल्युशन घ्यायचंय तुमच्याकडून. ज्या प्रश्नाचं मला आवश्यक वाटेल त्या प्रश्न तुम्ही घेणार आहे. हे सोपे सोपे प्रश्न तुम्ही पटकन स्किप करतो. ठीक आहे. बरं ठीक आहे. आता श्रुतीला विचारूया. बोराडे सर श्रुतीचे पाहुणे आहेत. श्रुतीलाच आपण पहिल्यांदा सोल्युशन विचारूया. श्रुती व्हिडिओ ऑन चांगला दिसतोय. श्रुती तुझ्या चेहरा मी पहिल्यांदाच बघितला. वर्षभर झालं तू क्लास करतेस कारण व्हिडिओ कधीच तुझा ऑन नसतो. तर सांग व्हिडिओ ऑन करून सोल्युशन सांग पहिल्या प्रश्नाचं. मी लिहितोय. हा, सांग श्रुती जमदारे. सर बी च्या अगोदरचा अक्षर आहे ए. हा, सर बी च्या अगोदरचा अक्षर ए. डी च्या अगोदरचा अक्षर आणि ई च्या सॉरी जी च्या अगोदरचा अक्षर एफ आहे. त्या प्रकारे पर्याय क्रमांक 4 ओ आर यू हे येत आहे. ओ आर यू. यू. पिसवा. यस. याचा क्रमांक सांगा. 19. बीचा क्रमांक. 22. ह्याच्यामध्ये -1 करायचे. 16 - 1 15. 15 15. क्रमांक अक्षर आहे ओ. 19 - ओ 1 18. 18 क्रमांक अक्षर आहे आर. आर. 1 - 1 21. 21 क्रमांक अक्षर आहे यू. ओ आर यू. दॅट्स आन्सर. एकदम सोपा प्रश्न विचारला गेल्या वर्षीच्या परीक्षेला. बरोबर आहे. ते थोडस झूम ही होतंय. मी करतो क्लिअर. चला ओके. हा, ओके. पुढे आपण जाऊया. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न सुद्धा सोपा आहे. क्रमांक लिहितो. ओके. यांचा 14, यमचा 13, ओचा 15, एलचा 12, टीचा 20, ओचा 15. काय लॉजिक लागतं रे? -1 -3 -5. समजतंय लॉजिक? हो हा ना, लॉजिक दिसतंय तुम्हाला. हा, सर. ओके. तसं सी. सीचा क्रमांक 3. यूचा क्रमांक किती सांगा? 21. टीचा क्रमांक 16. पहिल्या अक्षरातून किती वजा करायचे? -1 करायचंय. सी -1 बी. बी. दुसऱ्या अक्षरातून -3 करायचे. 21 - 3 18. 18 क्रमांकाचं अक्षर आहे आर. आर. तिसऱ्या क्रमांकातून किती मायनस करायचे? -5 मायनस करायचे. 16 - 5 11. 11 क्रमांकाचं अक्षर आहे के. बी आर के इज युअर आन्सर. ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके. समजतंय? समजत असेल तर माना हलवा. हो सर.
म्हणा पुढे. तर तिसरा प्रश्न. ओके ठीक आहे. हा तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात तुम्ही काय करतो, प्रत्येकाचे क्रमांक टाकतोय क्रमांक. ओके. एमचा 13, एलचा 12, आयचा 9, एफचा 6 क्रमांक. बरोबर आहे. एचचा 8, जीचा 7, डीचा 4, एचा 1. ओके. काय लॉजिक लागतं रे? कोण सांगितलं मला? रेज हँड करून सांगायचं. रेज हँड करून व्हिडिओ ऑन करून सांगायचं. वेदांतिका लोहार. हा अनम्यूट कर वेदांतिका. हा यामध्ये सर एच नंतर 5व्या क्रमांकावर एम येतं. मायनस त्याप्रमाणे -5. ओके ठीक आहे. मायनस -5 -5 हे लॉजिक आहे. केचा क्रमांक 11, 11 वजा 5 काय होते 6, 6 क्रमांक लक्ष घ्या. याचा क्रमांक 12, 12 वजा 5 7, 7 क्रमांक लक्ष जी 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 जी. आयचा क्रमांक 9 वजा 5 4 एम 13, 13 वजा 5 एच एच एकदम सोपा प्रश्न विचारला होता या वर्षीच्या परीक्षेला बघा. क्रमांक 3. ओके. तर इंग्रजी अक्षर मला समसंबंधावरचे तिन्ही प्रश्न तुम्हाला समजले असतील. ओके. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहणार आहेत त्या विद्यार्थ्यांना पण समजले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नाही सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या. थोडं युट्यूब लाईव्हचा पण विषय सॉर्ट होतोय. एक ऍप घेतलेला आहे त्या ऍपला थोडा ऑडिओ क्वालिटीला प्रॉब्लेम येतोय. थोडं 1-2 दिवसात क्लिअर होईल. आज सकाळी मी टेस्टिंग केलंय. झालं तर मग ऍट अ टाइम झूम लाईव्ह पण असेल आणि युट्यूब पण लाईव्ह असेल. एखाद दिवस लागेल तर उद्या मी चेक करतो परत एकदा. युट्यूबचे आमचे विद्यार्थी जे युट्यूबलाच आमचे व्हिडिओ बघतायत तर त्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे ऍट अ टाइम झूमला पण होईल आणि युट्यूबला पण लाईव्ह होईल. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आपण ऍप परचेस त्यासाठी वेगळं केलेलं आहे ऍट अ टाइम युट्यूब आणि झूम करण्यासाठी. ओके. पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सूचना वाचन वेळ घालवायचं नाहीये. आकृत्या घ्यायच्यात काय सोडून? नको सर सर्वांच्या मध्ये नको आकृत्या आपण स्किप करूया. मेन आकृती आहे. ओके. त्याच्यावरचे प्रश्न पुढे आहेत. पुढे पण आहे. चला प्रश्न वाचा मग आपण आकृतीकडे जाऊया. ओके. प्रश्न झूम केलाय मी. कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? पहिला आकृतीचं निरीक्षण करूया. ओके. तर काय आहे ओडिसी पी अक्षरांचे नृत्य करतात ते पी अक्षर दाखवले ओडिसी. हे एक्स न कथ्थक दाखवले. भरतनाट्यम दाखवलं आहे ह्या सिलेंडरनं. ह्या चौरसानं दाखवले ओडिसी. सर्कलनं दाखवले कथ्थक आणि ट्रायंगलनं दाखवले कुचिपुडी. ओके. म्हणजे प्रत्येकाची जी भौमितिक आकृती आहे त्यानुसार दाखवलेलं आहे. ओके. आता प्रश्नाकडे जाऊया. तर एका पेजवर येत नाही हे. प्रश्न वाचूया. कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकारात येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शविले आहे? कथ्थक व्यतिरिक्त म्हणजे कथ्थक सोडून म्हणजे ह्या वर्तुळातले सोडून इतर सर्व नृत्य येणार आहे. म्हणजे झेड बघा. झेडला काहीतरी ट्रायंगल मध्ये झेड आहे. कुचिपुडी येतो. झेड हे स्क्वेअर मध्ये आहे. ओडिसी येतं. झेड हे सिलेंडर मध्ये आहे. वृत्तचित्तीमध्ये आहे. भरतनाट्यम येतं. कथ्थक सोडून मध्ये उत्तर काय आहे? झेड येणार आहे. बरोबर आहे. कळतंय? पुढे जाऊया. डाऊट आहे कुठल्या याच्यामध्ये? नाही सर. नाही सर. ठीक आहे. एकाला नाही म्हणतात कळतं मला. ओके. पुढचा प्रश्न. कथ्थक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? कथ्थक व भरतनाट्यम. ओके. कथ्थक म्हणजे वर्तुळात नसलेले. भरतनाट्यम म्हणजे वृत्तचित्तीमध्ये नसणारे. दोन्ही कथ्थक नसणारे भरतनाट्यम नसणारे. इथं पी आहे. ओके. आणि इथं वाय आहे. पी आणि वाय. पी वाय. क्रमांक 3. 8वा प्रश्न. केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार करता येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले? कुचिपुडी आणि भरतनाट्यम फक्त कुचिपुडी आणि भरतनाट्यम. फक्त कुचिपुडी येणारा आर सर.
आर फक्त कुठली पिढी आहे भरतनाट्यम दोन्ही येणार आहे. आरच आहे. झेड येत नाही कारण झेडला ओडिसी पण येतं. यम येत नाही यमला कथ्थक पण येतं. फक्त भरतनाट्यम कुचिपुडी फक्त आर आहे उत्तर येतं आर. ते माईक म्यूट ठेवा कुणाच्या घरात लावायचं यायला नकोय. ओके थोडासा कालपासून झूम फोकस जास्त होतोय. ओके आता बघा पुढला प्रश्न आहे. 9वा प्रश्न स्क्रीनवर आहे. जर एका सांकेतिक भाषेमध्ये ओके इंडिया हा शब्द QLVQY असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेमध्ये अमेरिका हा शब्द कसा लिहा. ओके सर मला हा प्रणव सांगितलं प्रणव. सर आता इंडिया आयचा विरुद्ध म्हणजे चक्राकार एबीसीडी मध्ये आयच्या विरुद्ध क्यू हा अक्षर येतो तर एन च्या बरं. विरुद्ध आणि व्ही च्या विरुद्ध डी तर आयच्या विरुद्ध क्यू आणि ए च्या विरुद्ध वाय येतं. तसंच ए च्या विरुद्ध वाय एम च्या विरुद्ध एम च्या म्हणजे एम च्या विरुद्ध ओ एम च्या विरुद्ध एमच येणार एम च्या विरुद्ध एमच येणार तसंच ठीक ई आहे. च्या विरुद्ध मी सांगतो. ओके मी सांगतो प्रणव. हा आता बघा इंडियामध्ये आय हा शब्द आय शब्द कुठे आय पासून आय क्यू हा शब्द आलेला आहे. आय क्यू असं क्रॉस होतो बघा तिरकी रेष होती. एल ला काय आहे एल तिरकी रेष झाली बरोबर आहे. ओके डी ला काय आहे व्ही डी ला व्ही तिरकी रेष झाली. हा आय ला काय आहे आय ला पण क्यूच आहे आणि ए ला काय आहे ए वाय अशी तिरकी रेष झाली. आपल्याला काय विचारते अमेरिकेचे विचारते अमेरिका जायचंय अमेरिका कोणाकोणाला अमेरिकेला जायचंय रेसायन करा लवकर. अमेरिका बघायला राहायला जायचं नाही. आपला भारत देश महान आहे आपल्या भारतातच राहायचं. ठीक आहे हा अमेरिका तर कसं क्रॉस गेले प्रत्येक शब्दाला एला क्रॉस काय रे सांगा. एला क्रॉस अक्षर आहे बाय दोन पर्यायामध्ये बाय आहे. ओके त्यानंतर दुसरा अक्षर आहे यम. ओके यमला क्रॉस काय आहे यमला क्रॉस कसं येईल बरं का हे असं वाढवावं लागेल आपल्याला. इथे यम हे ना म्हणजे ए टू एम एन ओ पी क्यू आर डी असं झेड पर्यंत असं झेड कुठून येतं इकडं असं झेड येतं एल के असं येतं ना. यमला क्रॉस काय ते सांगा रे यमला क्रॉस यमच येते बघा येतं यमला क्रॉस यमच. ओके एला वाय लिहिलं एला वाय यमला यम इला क्रॉस काय आहे तिथे आहे यू आहे. आरला क्रॉस वर्षामधला एच आयला क्रॉस क्यू सीला क्रॉस डब्ल्यू एला क्रॉस वाय. कोणता पर्याय सांगा. तिसरा तिसरा पर्याय. ओके कळतं काय ऍक्शन काय अडचण आहे कुणाला समजलं सगळ्यांना. हो सर पुढचा प्रश्न 10 प्रश्न स्क्रीनवर आहे. 10 सर मी सांगू सांगताय का थोडं फास्ट सांगू मी स्पष्टीकरण घेऊ. सर मी सांगू बरं ठीक आहे आनंदी सांगा. सर जी या अक्षराच्या पुढे एच येतं ओ या अक्षराच्या पुढे पी येतं ए या अक्षराच्या पुढे बी येतं एच या अक्षराच्या पुढे आय येतं ई या अक्षराच्या पुढे एफ येतं ए या अक्षराच्या पुढे बी येतं आणि डी या अक्षराच्या पुढे ई येतं. तर स्टॉप नाऊ एस या अक्षराच्या पुढे टी येतं ओ या अक्षराच्या पुढे यू येतं टी या अक्षराच्या पुढे यू येतं ओ या अक्षराच्या पुढे पी येतं पी या अक्षराच्या पुढे क्यू येतं एन या अक्षराच्या पुढे ओ येतं ओ या अक्षराच्या पुढे पी व डब्ल्यू या अक्षराच्या पुढे एक्स येतं म्हणून पर्याय 3. ओके मी सांगतो आता बघा गो आहे हा शब्द आहे ना तर जी तारा क्रमांक आहे 7 आणि हा शब्द तयार झाला आहे याचा क्रमांक 8 7 आणि 8 +1 करायचे
टीएस एसचा क्रमांक किती आहे? एस प्लस 1 करा. एसचा पुढला अक्षर कोणता आहे रे? तर टी आहे. एसचा 19, टीचा 20. टीचा 20 क्रमांक आहे. 21 क्रमांक अक्षर कोणता आहे सांगा? यू आहे. ओके. ओचा किती 15 क्रमांक आहे. 16 क्रमांक अक्षर कोणता आहे? पी आहे. पीचा 16 क्रमांक आहे. 17 क्रमांक अक्षर कोणता आहे? क्यू आहे. यांचा 14 क्रमांक आहे. 15 क्रमांक अक्षर कोणता आहे? सांगा. ओ. ओचा 15 आहे. 16 क्रमांक अक्षर आहे पी. आणि डब्ल्यूचा क्रमांक सांगा. एक्स डब्ल्यूचा क्रमांक सांगितला विचारलाय मी. 23. तर 24 क्रमांक आहे एक्सचा. एक पुढं टीयू पी क्यू ओपी एक्स कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. समजलं सगळ्यांना? तुला काय अडचण आहे यामध्ये? नाही सर. चला. स्वप्ना हा शब्द 28 असा लिहितात. तर शिंदे हा शब्द कसा लिहाल? बघा माझ्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न पडलाय शिंदे आहे की नाही. पुढल्या वर्षी काय बोराटे सर्व पडतो की काय कोण असतो? चला रेज ऍड करा. मला सांगायचं नाही. शॉर्टकट मध्ये सांगायचं. शॉर्टकट लॉंग कट नाही, थोडक्यात सांगायचंय. हा सोनाक्षी सिंग आहे. हा भोईंज. त्यांचा अनुक्रमांक म्हणजे त्यांची बेरीज करायची आणि ओके. बेरीज 74 येते आणि 74च्या अंकांचा गुणाकार म्हणजे 7 चोक 28 म्हणून 28 येतं आणि ठीक आहे, शिंदे म्हणजे अंकांची बेरीज 59 येते आणि 5 9 45. बर ठीक आहे. आपण आता बघूया स्पष्टीकरण. स्वप्ना. स्वप्न हा बघा स्वप्ना. तर स्वप्नात काय आलं पाहिजे? स्वप्नात येण्याची शिष्यवृत्ती आली पाहिजे. स्वप्नात स्पष्ट राज्यातला पहिला क्रमांक आला पाहिजे. ठीक आहे. स्वप्नात स्वप्न येता कामा नाहीये. ठीक आहे. पुढा यस. यस क्रमांक किती सांगणार आहे? 19. डब्ल्यूचा क्रमांक किती सांगा? 23. याचा क्रमांक किती? 1. 20 16. यांचा होता 1 1. यांची बेरीज करा. यांची बेरीज किती येते? 74 येते. अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती आली? 74. आलेल्या बेरजेच्या अंकांचा गुणाकार 7 गुणिले 4 28. या पद्धतीने लॉजिक डेव्हलप झालेलं आहे. कळतंय? हो सर. तसं शिंदेचं बघायचंय. शिंदे SHINDE. ओके. याचा क्रमांक किती आहे सांगा? 19. H 8 I 9 N 14 D 4 E 5. या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज केली तर बेरीज काय सांगा? 39 39 बेरीज येते. बरोबर आहे. तर 39 या संख्येचा अंक वरच्या पद्धतीने 3 आणि 9 तर 59 बेरीज किती येते? 59. 59. 59 येते. हो सर. बेरीज 59 म्हणजे 29 ऐकवलं. ओके. 59 संख्येचा अंक जमा करायचा. ओके. 59 संख्येचा अंक जमा करा. 5 आणि 9 घ्या. 5 9 5 45. 45 उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. ओके. समजतंय? हो सर. आन्सर नाही सर. डाऊट. नो. चला पुढचा प्रश्न आहे. गटाशी जुळणारे पद इंग्रजी अक्षरमाला. ओके. शॉर्टकट मध्ये कोण सांगते? शॉर्टकट मध्ये सांगायचं. भूमिका. सर त्यांच्या अक्षरांची बेरीज प्लस 4चा पाडा. अक्षरांची बेरीज. बर त्याचं काय करायचं? त्यांच्यातला फरक 4चा पाडा येतो आणि ओके ओके ओके. त्याचा पारा येतोय 4चा म्हणजे पहिला की 4चा फरक आहे. 7 आणि 1 मध्ये फरक आहे. 6चा फरक आहे. नाही सर असं तसं का? नाही. त्यांची हा. बेरीज 19 आहे आणि त्याच्या पुढची बेरीज 23. 4चा फरक आहे. 7 18 18 + 1 19. असं का? हा सर. 19. बर 10 + 16 16 + 7 23. 13 + 7 23. 23 + 8 31. कसं सांगितलं या? मूळ संख्या. ओके. बघा तर प्राईम नंबर बेरीज येते.
सांगा पर्याय आता सगळी चेक करण्यापेक्षा एकदम सांगा कोणतरी. ऑप्शन नंबर 3 सर. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 सर. 1 3. 3 बर. आरचा क्रमांक 18 M 13 L 12 बेरीज करा. 18 + 12 30 30 आणि 10 40 आणि 3 43 मूळ संख्या आहे. ओके ह्या संख्यांच्या अनुक्रमांची बेरीज काय मूळ संख्या येत नाही हे आपल्याला माहिती आहे. आपण हे सोडून बघितलं नाही पण परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्हाला फास्टली बेरीज करून सोडून बघावे लागणार आहे. कळतंय? सर पहिला पर्याय हे येणार का? पहिल्या पर्यायाची ऍडिशन 53 येते. 53 येते. पण सर आपण जर वरच्यानुसार बघितलं तर मग त्यांच्यातला बेरीजला फरक 4चा पाडा येतोय ना. म्हणजे 19 + 4 23 23 + 8 31 मग तसं मग 31 + 12 23 होईल. 23 + 4 31 कसं येईल? 23 + 8 हा 4चा बरं ओके ओके असं 21 + 4 23 आणि 23 + 8 31 4 ने 8 4 × 12 ओके 31 + 12 तर 43 बरं ठीक आहे. मग याचं मग काय ते ओआरटीच काय ओआरटी आपण चेक करूया. ओचं 15 आरचं 19 बीचं 20 20 आणि 19 39 39 आणि 10 49 49 आणि 5 53 53 ही समूह संख्या आहे म्हणून तो ह्या पट्टीमध्ये पाहिजे. ओके तसं पीएमएफचं तुला चेक करूया 16 + 13 + 6 ओके 16 + 6 22 22 आणि 10 32 32 आणि 3 35 ही मूळ संख्या नाही कॅन्सल होईल डायरेक्ट. ओके टी एन एच चं बघूया. टी चा 20 एन 14 एच 8 ओके 20 आणि 10 30 आणि 4 34 आणि 8 34 8 42 मूळ संख्या येत नाही. मूळ संख्या येत कुठे तर ह्या 53 येते. परंतु पट बघितली 19 + 4 23 23 + 8 31 31 प्लस हे जर केलं तर काय येतं 43 येतं. थोडं पाठवायला बरोबर या प्रश्नाची 2 उत्तरं जर दिली नाही तर गेल्या वर्षी परीक्षा परिषदेने आरचा अनुक्रमांक 18 येतोय. मिस्टर क्रमांक आरचा आरचा 18 येतो. हा इथं आपण चुकलंय पण बेरीज 52 येणार बरोबर आहे. 53 येते सर. बेरीज 53 ओके मग पाठीमागं बघा बरं हा प्रश्न या परीक्षा परिषदेने या प्रश्नाची 2 उत्तरं दिलीत का चेक करा. नसेल दिली तर मग एकदम काय ते 43 नंबरचं RML करेक्ट ओके. एकच दिलंय. प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न असे आहेत त्याचे 3 पर्याय उत्तर आहेत गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि ही प्रश्नपत्रिका तीच आहे गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका काही आपण करेक्ट केलेली नाहीये. नवनीतमध्ये जे उदाहरण येतात ते करेक्ट करून येतात तुम्हाला. नवनीतमध्ये जे प्रश्न छापतात ना नंतर ते करेक्शन करून छापतात. ओके पुढं 16वा प्रश्न सर सांगू BYX GTS नाही कोणी नका सांगू बरं सांग सांगा सांग बरं. सर सांगू त्याच्याच मागे एक्स तसंच जी च्या खाली टी आणि त्याच्याच मागे एस आणि डी च्या खाली डब्ल्यू आणि त्याच्या मागचं 20 तसंच जे क्यू पी जे च्या खाली क्यू आहे पण सांगतो आता ओके इकडे बघा रे BYX एल तयार होतं BYX GTS एल तयार होते ओके DWV एल तयार होते. पर्याय कोणते एल तयार होते बघा आता हा पर्याय कुठे एल तयार होते JQP ला होते बघा JQP तर काय ते JQP ओके समजतंय. हो सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन वेळ वाया घालवता जास्तीत जास्त प्रश्न झाले पाहिजेत कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेऊया. सर मी सांगू खालचं उत्तर. तू आनंदी सांगितले का नवीनला चान्स देऊया. ओबी तू सांग. हा सर पीच्या पुढं +4 केल्यावरती सर
+4 केल्यावरती टीचा क्रमांक सॉरी हा टीचा क्रमांक निघतो आणि -4 केल्यावरती एलचा क्रमांक निघतो. बघा 16 + 4 20. हा ओके. आणि 16 - 4 12. 12 + 4 16. 12 - 4 8. 6 + 4 10. 6 - 4 2. सांगा पर्याय कोणता आहे आता पर्याय? तर 2 नंबरचा. 20 24 16. 20 + 4 24. 20 - 4 16. उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके कळतंय? हो सर. ओके नेक्स्ट. हो सर. 11वा प्रश्न. विसंगत बघा. चालेल जाणे पटकीने नवीन सही कुठे करा. सर शेवटच्या 2 संख्येचा गुणाकार पहिला लिहिला. बरोबर आहे. इकडे बघा 8 9 72. 9 7 63. 7 चोक 28. 9 सख 54 पाहिजे होतं. ते काय दिले 56 दिले. वेगळा कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. कळतंय? रिप्लाय द्या. सर हो सर. हो सर. 19 प्रश्नासाठी रेजॉईन करा. 19 क्वेश्चन मिसबा हा. हा मिसबा सांगा लवकर. नाही सर. सोनाली हा. सोनाली सांगा लवकर. सोनाली गायकवाड. हा सर. पहिलं 252 दिले त्यांची बेरीज केल्यानंतर 9 येते. मग त्याला 3 ने भाग जातो. नंबर 4 हा मध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 ला नाही जात. 14 येते बेरीज. सर मी अजून एक सांग. नंबर 4 मध्ये संख्या द्या. वर्ग घन बघा थोडं. सर हा मी सांग. कोण सांगते? हा संस्कृती सांग. कोण आनंदी सांगू? कोण सांगू म्हणते ते सांगा लवकर. हा परमेश्वर सांग. हा सर 6चा घन 216 अधिक 6चा वर्ग 36 केलं तर 252 येतं. तसं 5चा घन 125 अधिक 5चा वर्ग 25 केलं तर 150 येतं. तसं 9चा घन 729 अधिक 81 केलं तर 810 येतं. तसं 352 येतं. नंबर 4 परत सांगतोय. संख्यामधले जे काही प्रश्न आहेत प्रत्येकातलं म्हणजे विसंगत पदातले एक असणारे, समसंबंधातले एक असणारे, गटाच्या फॉर्म्युला प्रत्येकातलं नंबर 4 वर एक प्रश्न असणार आहे. नंबर 4 आपण शिकलोय. मी नंबर 4 बनवलाय. हो. अभ्यासाचं गणित लावलाय. पाठ रोज करायचं. सरांनी करायचंय पाठ. दररोज एकदा नंबर 4 डोळे करा. असं बघितलं काय पाहिजे? अरे बापरे 252 150 810 लॉजिक कोणतं आहे? n + n वर्ग हे लॉजिक. असं संख्या बघितल्या वेळेला सांगता आलं पाहिजे तुम्हाला. नंबर 4 शिकवलं तुम्हाला. जे नवीन विद्यार्थी आहेत तुम्ही युट्यूबला जाऊन पहा नंबर 4चा व्हिडिओ. ओके 352 केलं लॉजिक. 352 पेक्षा लहान भिन्न संख्या कोणती? 343. लक्षात नाही 7चा घन अधिक 7चा वर्ग 343 अधिक 7चा वर्ग 49. बेरीज करा काय ते 9 × 3 = 2 हातच्या 1 4 1 5 5 × 2 352 मिळते. कुठे येत नाही रे सांगा. ते सगळं बसतंय का रे बरोबर? बर मला कसोटी लावा. ते तर बसतंय सगळं. ओके आता कसोटी लावा. कसोटी 3ची कसोटी. नाही. 3 ने 5 + 7 7 × 2 9 याची बेरीज 5 × 1 6 8 × 1 9 याची बेरीज 9 × 3 12 12 × 3 14. तर याला 3 ने भाग जातो. याला 3 ने भाग जातो. याला 3 ने भाग जातो. याला 3 ने भाग जात नाही. उत्तर पर्याय क्रमांक 4. कळतंय? हो सर. हो सर. ओके हो सर. चला 20 21 हा लवकर सांगायचं फास्ट. हा गोरे साहेब सांगा. आयुष सांगा लवकर. आयुष गोरे बर कोण सांगते? रिझाईन करा.
हा असीम सांग, असीम इनामदार. सर 773 फक्त मूळ संख्या आहे, बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहे. Very good. 773 मूळ संख्या आहे, त्या संयुक्त संख्येत कंपाऊंड नंबर आहेत, त्या संख्येला भाग जातोय कोणत्या संख्येने. 773 मूळ संख्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. त्यासाठी काय माहित असणं आवश्यक आहे, कसोट्या माहित असणं आवश्यक. कसोट्या परत सांगितले, कसोट्यावर हमखास प्रश्न पडणार आहे. आणि कसोट्या कोणत्या पडणार आहेत, 7ची पडणार नाही, 11ची पडणार नाही. कसोट्या पडणार आहेत ज्या तुम्हाला पाठ नसतात. 13 ने भाग जाणारी संख्या, 17 ने भाग जाणारी संख्या, 23 ने भाग जाणारी संख्या, 29 ने भाग जाणारी संख्या, या पडणार आहेत बघा. हा मागे येणाऱ्या परीक्षेला स्कॉलरशिप परीक्षा 29 ने भाग जाणारी संख्याची कसोटी पडली आहे, 17 ने भाग जाणारी संख्याची कसोटी पडली आहे, विसंगत पदाला पडली बरं का मागे सुद्धा. मागच्या प्रिव्हियस मध्ये बघा त्या पद्धतीनं. 13ची 17ची गुगल सर्च करा, तुम्हाला मी लिहून पण दिलेत. विभाजनाच्या कसोट्या हा टॉपिक चालू असताना मी तुम्हाला सगळ्या कसोट्या पण लिहून दिलेत तुम्हाला. ठीक आहे, तर हे करा. मग सोपं सोपं नाही विचारणार तुम्हाला, अवघड अपवाद जे आहे 13चं 17चं असं विचारतात. ठीक आहे, करेक्ट. 21वा प्रश्न. 21वा प्रश्नासाठी कोण रेझाईन करते, परत असीमचाच रेझाईन आलाय. ओके, त्यानंतर हा. ओके ओके ओके, चला सोनाक्षी सांग. बाकीच्या सगळ्या घनसंख्या आहेत, फक्त 1729 घनसंख्या नाहीये म्हणून. 1729 घनसंख्या नाहीये. आता बघा तुम्हाला घनसंख्येचे ट्रिक शिकवले, तर घनसंख्येच्या ट्रिकनुसार घनसंख्या तुम्हाला माहिती समजते. 9261 घनसंख्या आहे, घनसंख्या आहे, घनसंख्या आहे, ही घनसंख्या नाहीये म्हणून हे उत्तर आहे. तर तुम्हाला घनसंख्या लक्षात घ्या, तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये किंवा गणितामध्ये ओके घनसंख्या तयार करणे किंवा घनमूळ काढणे यावर एक प्रश्न हमखास पडणार आहे. गणितामध्ये बघा घनमूळवर प्रश्न पडतो, गणितामध्ये सुद्धा. ठीक आहे, तर त्याची सुद्धा तयारी करा. ओके, चला आता आपण शेवटचे 22 ते 24 प्रश्न शेवटचे सोडून घेऊया. ओके, चला तर यामध्ये 3च्या सोबत कोणता अंक येईल. सर मी सांगू, सर मी सर मी सांगू, सर मी काय सांगू, मी सोडून टाकतो. सर मी सांगू. 3च्या शेजारचे अंक कोणते आहेत, 6 आणि 5 3च्या शेजारी आहेत. ओके, ह्या पहिल्या आकृतीमध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये 3च्या शेजारी 1 व 2 अंक आहे, 1 व 2 अंक आहे. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 3च्या शेजारी 6 अंक पण दिसतोय. ओके, 2 पण अंक दिसतोय. कोणता अंक राहील आता सांगा, एकच अंक राहिलाय. हा कोणता आहे सांगा. 6 शेजारी 5 शेजारी 4. ओके, 5 ह्या अंकासोबत कोणता अंक येईल. 2 2 2 ओके, आता बघा ही ट्रिक कशी आहे. तर दुसरा घन आणि तिसरा घन याच्यामध्ये 3 व 2 हे 2 अंक समान आहेत. बरोबर का नाही. ट्रिक समजून घ्या. दुसरा ठोकळा आणि तिसरा ठोकळा यामध्ये 3 व 2 हे अंक समान आहेत. याचा अर्थ ट्रिक काय आहे, याचा अर्थ जो उरलेला अंक असतात ते उरलेले अंक परस्परांच्या विरुद्ध असतात. याचा अर्थ 1 च्या विरुद्ध काय असणार आहे, 6 असणार आहे. आपण आधीच्या प्रश्नात काढलं 3 च्या विरुद्ध 4, 1 च्या विरुद्ध 6. मग आता मला सांगा 5 च्या विरुद्ध काय असणार आहे, 2. कळतंय का सांगा. हो सर. सर समजलं सांगितलं. पुढं कोणत्या अंकाशी जरी 1 येणार नाही. 6 कोणत्या पद्धतीने 6च्या पद्धतीने कशी जरी 1 येणार नाही. तिकडे परिणाम 4. 6 ओके, ठीक आहे. तर 9 वाजलेले आहेत, सर अजून बसलेले आहेत आपल्या इथेच आहेत सर सुद्धा. ठीक आहे, उरलेले प्रश्न आपण उद्याच्या तासाला घेऊया, चालेल. हो सर. आजचं सरांचं मार्गदर्शन कसं वाटलं आणि आजचा आपला बुद्धांचा तास कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया कोण देईल बघा छान पद्धतीनं. रेज हँड करा पटकन. आता तुम्ही रेज हँड करत असं मला नाव घ्यावं लागेल शेवटी. मी नाव घेणारच आहे. सरांच्या जवळ कोण राहते, स्वरालीच राहते. तिचा रिझल्ट आलेला आहे तर स्वरालीचे चल दे, प्रतिक्रिया दे. हा सर, पहिल्यांदा बोराटे सरांनी व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर केल्या, सायन्सच्या वगैरे कन्सेप्ट, आणि आम्हाला कशाला काय संज्ञा दिली जाते तेही सांगितलं, आणि रेणूसूत्र ही सांगितले काय कायचे. आणि आजचा बुद्धिमत्तेचा तास खूप छान झाला.
आणि त्यावरून आपल्याला कळतं की बुद्धिमत्तेचा आपण कसा अभ्यास केला पाहिजे आणि कशा प्रकारे त्याच्या ट्रिक्स असतात आणि अशा प्रकारचीच गणितं येतात हे पण आम्हाला कळलं. त्यामुळं छान शिकवलं सर. थँक्यू. हा आता आमची हर्षू तुला सर्वांना संदेश देते. हर्षू बाय कर दिल्या सगळ्या आणि अभ्यास करा मग सगळ्यांना. अभ्यास कर मग, अभ्यास करायचा, चांगले मार्क घ्यायचे म्हणा. मग चांगले मार्क घ्या. ओके हा चालेल बाय. ठीक आहे आपण थांबूया मग आजचा तास. उद्या हे जे प्रश्न आहेत तुमचे 25 प्रश्न घेऊया. ओके आपण थांबूया.